ते जास्त ऍक्सेप्टेबल आहे। हाच मुद्दा घेऊन मी आता जातेय नवनाथ बन यांच्याकडे। दिशाभूल केली पंतप्रधानांनी, काय उत्तर आहे तुमचं यावर? दिशाभूल करण्यामध्ये काँग्रेस नंबर 1 आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी नंबर 1 आहेत। या देशाची दिशाभूल करण्याचं काम सातत्यानेच केलंय। विदेश नीतीबद्दल कोण बोलतंय? ज्यांची पार्टी विदेश नीतीवर चालते, ज्यांची पार्टी विदेशी लोकांकडनं चालवली जाते, अशी विदेश नीती भारताला शिकवणार का? यांची विदेश नीती काय आहे या देशाने बघितलेली आहे। म्हणूनच काँग्रेसला रिजेक्ट करण्याचं काम या देशातील जनतेनं एकदा दोनदा नाही तर 3 वेळेला केलं। राहिला मुद्दा पूर्व सूचना 2 महिने आधी देता आली असती का नसती? माझं ऐकून घेणार का नाही? तुम्ही मला 10 सेकंद देतायत आणि 40 सेकंद देतात, ही पद्धत योग्य नाही। माझं ऐकून घ्या आणि मग बोलू द्या। ज्या पद्धतीनं विदेश नीतीच्या गप्पा करतायत यांना विदेश नीतीवर बोलण्याचा अधिकार नाही। राहिला प्रश्न देशातल्या आर्थिक संकटाचा आणि पेट्रोल डिझेलच्या टंचाईचा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वतः येऊन आव्हान केलं, काटकसरीनं वागण्याचं सांगितलं आणि या देशामध्ये इराण आणि इस्रायलच्या युद्धानंतर अनेक देशामध्ये भडका उडाला, लॉकडाऊन लावायला लागलं, पण ती परिस्थिती आपल्याकडे आहे का? आज आपण बघतो की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुद्धा मर्यादित ठेवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालं। आपण इतर देशाची, इतर कुठल्याही विकसनशील देशाची तुलना केली किंवा विकसित देशांची तुलना केली, त्यांच्यापेक्षा स्वस्त पेट्रोल डिझेल आज आपल्याकडे आहे। त्यामुळे काँग्रेसने पेट्रोल डिझेलच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना शिकवण्याची गरज नाही। नवनाथजी, आता माझ्या प्रश्नाचं तुम्ही कृपया उत्तर द्या की ही सूचना, पूर्व सूचना आधीच देता आली नसती का? काटकसरी संदर्भातली सर्वसामान्यांना पंतप्रधानांनी ती आधी का नाही दिली? आज योग्य वेळी गेली, तेव्हा लोकांना सांगायची गरज होती। त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जनतेला आव्हान केलं आणि जनता मोदीजींच्या सोबत आहे। जनता त्या आव्हानांना पाठिंबा देते, मोठ्या प्रमाणात जनता सहकार्य देखील करते। आता टंचाईचा काही प्रश्न निश्चितपणे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। काही लोक जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई करून पेट्रोल आणि डिझेलच्या रांगा लावण्याचा प्रयत्न करतात। अशा कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं काम देखील सरकारच्या वतीने केलंय आणि याच्यामध्ये माझा थेट आरोप आहे की काँग्रेसचे काही लोक जाणीवपूर्वक अशा पद्धतीची टंचाई करून उत्तर घेऊया। नवनाथजी, वेळ संपत आली आहे, आपण उत्तर घेऊया सचिनजींचं। सरकार या लोकांना त्यांच्यावर कारवाई केली, यालाच गद्दारी म्हणतात। यालाच ही जी भाषा वापरली जाते ना, सगळी जबाबदारी विरोधी पक्षावर टाकायची। अरे तुमच्याकडे डबल इंजिनचं सरकार आहे ना, गृह मंत्रालय आहे ना, आज टंचाई कशी होते? त्या इम्पोर्ट तुमचं होत नाहीये रशियाकडनं घेण्यासाठी, रशियाकडनं तेल घेण्यासाठी अमेरिकेची परवानगी मागताय। लाज वाटली पाहिजे, लाज है ना, लाज वाटली पाहिजे। या देशाचं सार्वभौमत्व गहाण टाकण्याचं काम वाटलं, सार्वभौमत्व गहाण टाकण्याचं काम केलेलं आहे। मेलडी वाटणारे काम दोघांनाही थांबवते, प्लीज थांबा। नवनाथजी, एकच प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे। तुम्ही व्हिज्युअल्स आमच्या नक्की चॅनलवरती बघितले असतील आणि हे सगळे जे आता मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये रांगा लावून उभे आहेत ते शेतकरी, ते सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत असं म्हणायचं तुम्हाला? शेतकरी काँग्रेसचे कार्यकर्ते असं म्हणत नाहीत। काही दलालांकडनं, काही लोकांकडनं कृत्रिम पेट्रोलचा आणि डिझेलचा साठा केला जातोय। 2-2 हजार लिटर पेट्रोल डिझेल घरामध्ये साठवून दिलं जातं। अशावर कारवाई करण्याचं काम सरकारच्या वतीनं केलं जाईल। अशा पद्धतीची कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं, या देशामध्ये रोष निर्माण झाला पाहिजे। सगळ्या रांगा कृत्रिम टंचाईनेच होत आहेत असंही तुमचं म्हणणं आहे? निश्चितपणे। आता मुंबईमध्ये, पुण्यामध्ये रांगा लागतायत का बघा? मुंबईमध्ये आज कुठे रांगा आहेत? पुण्यामध्ये कुठे रांगा आहेत? नाशिकमध्ये कुठे रांगा आहेत? काही ठिकाणी जाणीवपूर्वक कृत्रिमरित्या मुंबई पुण्यामध्ये शेतकरी तेवढे नाहीत नवनाथजी। असो, अगदी शेवटची एक कमेंट सचिनजी तुमच्याकडनं घ्यायची आहे। सचिनजी, ही लज्जाहीनता आहे। भारतीय जनता पक्ष आपली जबाबदारी कशा पद्धतीने झटकत असते, यांची अकार्यक्षमता, यांची या देशाच्या विरोधामध्ये केलेली कृत्य ही लोकांसमोर येत आहेत। ते एप्स्टीन फाईल मधलं सगळं बाहेर येणार आहे। ते अदानींसाठी ज्या पद्धतीनं देशाचं हित विकायला काढलेलं आहे, शेतकऱ्यांचं हित विकायला काढलेलं आहे, हे सगळं समोर येणार आहे। तुमची पापाचा गडा भरतोय, एवढं लक्षात घ्या। तुमचा पापाचा गडा भरतोय आणि तो तुमच्या डोक्यावरच फुटणार आहे। ठीक आहे, दोघांचेही आभार चर्चा केल्याबद्दल। परंतु त्याचबरोबर नक्की भाषेचा कुठेतरी एक सीमारेषा भाषेच्या बाबतीमध्ये पाळली गेली पाहिजे, कारण तो भारताचा इतिहास आहे आणि तीच भारताची एक संस्कृती आहे, हे मात्र नक्की। धन्यवाद तुम्ही चर्चा केली त्याबद्दल। आता थेट जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आजच्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय। त्यावरूनही आपल्याला कळेल की भाषेबद्दल काय वाटतंय जनतेला। राहुल गांधींनी पंतप्रधान गृहमंत्र्यांविषयी बोलताना गद्दार शब्द वापरणं तुम्हाला पटतं का? 70% लोक म्हणतायत होय, 30% नाही।